हरी. कसे आहात सगळे? खूप महिन्यांनी आपण भेटत आहोत. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देखील तुम्हाला सगळ्यांना द्यायच्या राहिल्या. खरं म्हणजे 2023 हे वर्ष माझ्यासाठी खूप वेगळं गेलं आणि खूप काही शिकून गेलं. म्हणजे आध्यात्मिक गोष्टीमध्ये देखील, भौतिकामध्ये देखील, इवन माझं स्वतःचं सेल्फ रिअलायझेशन, की नक्की काय करायचं आहे आणि नक्की मला काय हवं आहे. ऑक्टोबर मध्ये म्हणजे निदान असं म्हणता येईल की नवरात्रीपासून जरा तब्येत माझी व्यवस्थित नव्हती. ते 1 महिना खूप माझा म्हणावा तर अंथरुणावरती गेला आणि त्यानंतर मग लेकाचं लग्न होतं डिसेंबर महिन्यामध्ये, म्हणून धावपळ होती आणि त्याचे देखील अजून मी फोटोज आणि व्हिडिओज नाही टाकलेत, तर तेही टाकायचे आहेत. आणि जानेवारी पण तसाच सुरुवातच खूप धावपळीत झाली. खूप काही छान सुरुवात झाली जानेवारी महिन्यामध्ये आणि ह्या गडबडीमध्ये मात्र खूप दिवस मी तुमच्यापासून लांब राहिले, तुमच्याशी अजिबात बोलू शकले नाही, गोष्टीची गोष्टही सांगू शकले नाही. पण परत सुरुवात करत आहे. उशीर झाला आहे, जानेवारी महिना निघून गेला आहे, तरी देखील तुम्हाला सगळ्यांना ह्या 2024 इंग्रजी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या सगळ्या इच्छा, मनोकामना पूर्ण होऊ देत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांना निरोगी आयुष्य मिळू दे. आणि सुरुवात करणार आहे मी एक वेगळी. 2024 माझ्याकरता खरंच म्हणजे पेटाऱ्यातून खूप छान छान गोष्टी घेऊन आलेल्या आहे आणि छान वाटते मला. सगळ्यात महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे अगोदर दिव्यदृष्टी साधना संस्था ही फक्त एक ट्रस्ट होती. पण आत्ताच आम्ही रिसेंटली 2024च्या आधीच म्हणजे डिसेंबरपर्यंत वगैरे दिव्यदृष्टी साधना फाउंडेशन हे रजिस्टर म्हणून केलेलं आहे. आता फक्त ट्रस्ट नाही आहे, दिव्यदृष्टी साधना फाउंडेशन झालेलं आहे. त्यामुळे ऑल इंडिया लेवलवरती, पॅन इंडियावरती आता फाउंडेशनचं काम आहे. त्याचबरोबर असं पण आहे की डोनेशन्स मी नॅशनल लेवलवरती, इंटरनॅशनल लेवलवरती फाउंडेशन आता स्वीकारू शकतं. त्यामुळे एक तो आम्हाला सपोर्ट मिळेल फायनान्शियली, जेणेकरून जास्तीत जास्त हे समाजासाठी जे कार्य आहे तिथपर्यंत आम्ही पोचू. कारण उपक्रम तर बरेच आहेत. क्रियायोग मी शिकवते, प्राणायाम घेते, मेडिटेशन घेते, मुद्राशास्त्र घेते, त्याच्याबरोबर कुंडलिनीचा अभ्यासही शिकवते, चक्रसाधना आहे, हे बरेच उपक्रम आहेत. त्याचबरोबर फाउंडेशनचे अजूनही आमचे उपक्रम आहेत ज्याच्यामध्ये आम्हाला गोसेवा करायची आहे. त्याचबरोबर नक्षत्र वन जे आहे, कारण हल्ली वृक्ष म्हणजे झाडं राहिलेली नाही आहेत, त्याकरता म्हणून नक्षत्र वन सुरू करायचं आहे. असे बरेच उपक्रम आहेत जे आम्ही सुरू करणार आहोत. आणि अशा प्रकारे सुरुवात 2023च्या एंडिंगपासून खूप छान अशी झालेली आहे आणि आता हे नवीन वर्ष आहे. तर 2023ने मला काय दिलं, स्वतःला जर मी विचार केला तर खूप मी 2023मध्ये अशी तसं म्हटलं तर कामं करत होते, लोकांना भेटत होते, चालू होतं गोष्टी, परत लग्नाची पण घाई होती. पण एक माझी म्हणतो ना इनर जर्नी सुरू झाली होती. म्हणजे सगळं करत असताना ना आतून मला असं होत होतं की नक्की काय हवं आहे तुला, नक्की तुला काय करायचं आहे. कारण आता तसं म्हटलं तर जबाबदाऱ्या अशा नाही राहिल्यात. दोन्ही मुलांची लग्न झाली आहे, सुंदर अशा 2 लेकी घरामध्ये आलेल्या आहेत. तर आता मला माझ्याकरता असा मुबलक वेळ मिळणार आहे ज्याचा मला पूर्ण उपयोग करायचा आहे. आणि ह्या थॉट प्रोसेसमध्ये मी खूप म्हणजे रोलर कोस्टर होतं की मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, मला असं हवं आहे, मला तसं हवं आहे. नाही नाही, मग एक विचार असा यायचा की आपण असं करूया, मग परत विचार नाही नाही हे नको, आपण दुसरं काही करूया. अशा सगळ्या गोष्टी म्हणजे असं मंथन, चिंतन असं सगळं काही सुरू होतं. आणि मग ते चिंतनातून, त्या मंथनातून एक म्हणतो ना ताक घुसाळ्यावर जसा लोण्याचा गोळा वर येतो, तर तसं 2024मध्ये सडनली अचानकपणे तो ह्या चिंतनातून, मंथनातून लोण्याचा गोळा मला मिळाला माझ्या विचारांचा की येस, व्हॉट आय वॉन्ट टू डू. मला नक्की काय हवं आहे, माझ्या स्वतःच्या माझ्याकडनं काय अपेक्षा आहेत. आणि हे सगळं करत असताना मी बरंच काही लिखाण केलं, बरंच काही गोष्टी लिहिल्या, माझ्यामधल्या निगेटिव्ह गोष्टी लिहिल्या, मला जे अनुभव आलेत किंवा माझी कोणाबद्दलची मतं आहेत किंवा काही माझे दुःख आहेत, काही माझे झालेले अपमान आहेत, ह्या सगळ्या बॅगेजेस जेवढ्या होत्या ना त्या सगळ्या मी लिहून काढल्या.
आणि जेव्हा त्या मी लिहून काढल्या, ही एक्सरसाइज जेव्हा मी स्वतःबरोबर केली, तर मला अतिशय रिलॅक्स वाटलं, की अरे हो, आपण किती टेन्शन्स, किती काय काय गोष्टी, म्हणजे असंही आहे की कोणी कधी माझे अपमान केलेले आहेत, त्या व्यक्ती आता जिवंतही नाही आहेत. पण तरी पण मी ते घेऊन बसले, की अरे हो, ह्या व्यक्तीने मला असं सांगितलं, ह्या व्यक्तीने मला ह्या ठिकाणी किंवा ह्या प्रसंगी आपण लग्नाला गेलो होतो तेव्हा असं बोलला होता तो, किंवा अशी बोलली होती ती. आणि असे म्हणजे छोटे-छोटे, आणि नंतर माझं मला रिअलाईज झालं, अरे त्या व्यक्ती पण जिवंत नाही आहेत, किंवा ज्या आहेत ते विसरून पण गेलेले आहेत. पण आपण मात्र ती बॅग घेऊन बसलोय आपल्या खांद्यावरती, आणि उगीचच त्याच्यामध्येच गुरफटतो, की हे असं झालं, हे असं झालं, हे असं झालं. आणि जेव्हा हे सगळं मी क्लिन्झिंग स्वतःच्यावरतीच केलं, म्हणजे आपण म्हणतो की दुसऱ्यांना सांगताना खूप सोपं आहे, पण स्वतःच्या बाबतीमध्ये देखील हे करायला पाहिजे. आणि जेव्हा ही एक्सरसाइज मी केली तेव्हा खूप छान वाटलं, आणि तेव्हा मला त्या चिंतनातून आणि मंथनातून माझा गोल मला समजला. आणि हेच मला तुम्हाला सांगायचं आहे, की 2024मध्ये मला तर माझा गोल मिळाला आहे संपूर्ण, की मला नक्की काय करायचं आणि पुढचं माझं आयुष्य कसं असेल. निश्चितप्रमाणे मी तुम्हाला नेहमी सांगते, की माझा पुढचा श्वास आहे की नाही हे आपण नाही सांगू शकत. पुढच्या श्वासाला मी नसेनही, ओके, ते तर बरोबरच आहे, त्या बाबतीत कोणीच गॅरंटी देऊ शकत नाही. पण तरीही जर मी ठरवलं, की माझं वय वर्ष मी इतकं जगणार आहे, किंवा इतकं माझा गोल ह्या वयापर्यंत असा आहे, तर ते आता चित्र माझं स्पष्ट झालं आहे. आणि हीच एक्सरसाइज मी तुम्हाला देणार आहे. आपण नको त्या विचारांमध्ये, नको त्या अपेक्षांमध्ये आणि त्याची गाठोडी घेऊन आणि ते दुःख बाळगत आपण जगत असतो. मग स्वतःला कसं ह्याच्यापासून मोकळं करायचं आहे, कशाप्रकारे मला ह्याच्यातून बाहेर पडायचं आहे, तर ती एक्सरसाइज आहे. अतिशय साधी सोपी एक्सरसाइज आहे. काही नाही, निवांत बसा अगदी, आणि वही पेन घ्या किंवा फुलस्केप घ्या, तुम्हाला जे वाटेल ते घ्या. आणि जे जे आठवतं आहे किंवा जिथून तुम्हाला वाटतं की नाही, ह्या वयापासून किंवा इकडनं माझं आयुष्य खूप बदललं, जसं जसं जे जे दुःखदायक, त्रासदायक जे तुम्हाला आठवेल ना, किंवा अपमान जे आहेत, किंवा स्वतःबद्दलची देखील आपली काही काही डिसिजन चुकलेले असतात. आपण ते लोकांना नाही सांगत, पण आपल्याला माहीत असतं की अरे हा डिसिजन आपला चुकलेला होता, किंवा ही गोष्ट जी मी केली होती ती चुकीची होती. मे बी ती वेगळ्या तऱ्हेनेही झाली असती, पण त्यावेळेला मी चुकीची रिॲक्ट झाले किंवा झालो. तर ते जे जे आहे स्वतःबद्दलचं, लोकांबद्दलचं, ह्या ज्या सगळ्या बॅगेजेस आहेत ना, तुम्हाला लिहून काढायचे आहेत. आणि मी 100% सांगते, हे सगळं लिहित असताना तुम्हाला अतिशय दुःख होणार आहे, तुम्ही रडणार आहात. कारण मी स्वतः सेल्फ एक्सपिरियन्स केला आहे, आणि ही थेरपी मी स्वतः करता 3-4 महिन्यातनं, 6 महिन्यातनं करत असते, की मला ही बॅग नको आहे, मला ते काढायचं आहे. कारण नकळत एक राग असतो किंवा चिडचिड असते, मग मी हे करत असते अधूनमधून. तर हे करत असताना तुम्हाला नक्की रडू येणार आहे. तर रडत रडत सगळं काही लिहायचं आहे, आणि हे करत असताना स्वतःला देखील माफ करायचं आहे, कारण आपणही चुकलेलो आहोत, समोरच्याही व्यक्ती चुकलेल्या आहेत, त्यांनाही माफ करायचं आहे. आणि सगळं लिहून झाल्यानंतर जे काही लिहिलं आहे किंवा जो पेपर आहे, तो अक्षरशः टराटरा फाडून टाकायचा आहे. ओके. फाडल्यानंतर काय करायचं आहे, फाडल्यानंतर एखादं तुमच्याकडे पात्र असेल किंवा काही असेल, तर त्याच्यामध्ये ते कागदाचे तुकडे जे आहेत, आणि ते पण तुम्हाला त्वेषाने फाडायचे आहेत, की नाही, मला हे नकोच आहे आता काही आयुष्यामध्ये, नवीन सुरुवात करायची, एवढं संपूर्ण त्वेषाने ते कागद फाडायचे, ठेवायचे आहेत एखाद्या पात्रामध्ये, आणि संपूर्ण ते पेटवून द्यायचे आहेत. बघा, तुम्हाला समजेल की जेव्हा तो कागद, ते तुकडे आहेत ते जेव्हा जळायला लागतात, त्यावेळेला त्याच्यातून अतिशय दर्प असा येत येत राहतो, घाणेरडा वास आपण म्हणतो तो येतो. तुम्हाला समजेल की तुमच्यातली निगेटिव्हिटी आहे ती आपोआप रिलीज व्हायला लागली आहे. आपोआप तुम्हाला हलकं फील होतं. आपोआप तुम्हाला फील होतं की अरे हो, मी एकदम आता हळूहळू रिलॅक्स झालेलं आहे, स्वतःबद्दल देखील, लोकांबद्दल देखील. आणि मग ती जी राख आहे ती तुम्ही कमोडमध्ये फ्लश आऊट करा. ती इथे तिथे टाकायची नाही, ती फ्लश आऊट करायची आहे. आणि बघा, तुम्हाला निश्चित अनुभव येईल की तुम्ही खूप रिलॅक्स फील करायला लागले आहेत. तुम्हाला अतिशय असं काम, सुदिंग वाटायला लागलं आहे. आणि
आता मला काय करायचं आहे ह्या गोष्टीवरती तुम्ही विचार करू लागलेले आहात. आणि अशा प्रकारे ही सुरुवात माझी झालेली आहे. मी एक्सरसाइज बरेच वर्ष करते आहे, पण म्हटलं ह्या वर्षीची माझ्याकडनं ही भेट तुम्हाला. कारण आपण बरेच मोटिवेशनल व्हिडिओज बघतो, पण बघणं आणि स्वतः करणं आणि त्याचा एक्सपिरियन्स घेऊन लोकांना सांगणं ही खूप वेगळी गोष्ट आहे. तर हे तुम्ही नक्की करा आणि मला नक्की सांगा की तुमचा काय अनुभव होता ह्या गोष्टीबद्दल आणि आता तुमचा गोल काय आहे. 2024मध्ये तुम्हाला नक्की काय पाहिजे. प्रत्येकाची आपली एक इच्छा असते. कोणाला 4 व्हीलर घ्यायची आहे, कोणाला घर घ्यायचं आहे, कोणाला करिअर आपलं वरच्या उंचीवरती घेऊन जायचं आहे किंवा कोणाला सेविंग्स करायचं आहे. कारण सेविंग ही छोटी गोष्ट वाटते आपल्याला, पण ती पण रोजच घडते असं नाही, दर महिन्याला सेविंग्स होतच असं नाही. तर आपला बँक बॅलन्स व्यवस्थित करायचा आहे, आपल्या मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं आहे. प्रत्येकाचे आपापले स्वतःचे गोल आहे. वेट गेन आहे, फॅट लॉस आहे, बरंच काही. तर मला नक्की ही एक्सरसाइज करा. मला सांगा की ह्या एक्सरसाइजचा काय अनुभव आहे आणि कसं तुम्हाला वाटलं इमोशनल अँड मेंटल लेवलवरती आणि आत्ता तुमचा गोल काय आहे. तर तुमच्या सगळ्यांच्या उत्तराची मी वाट पाहत आहे आणि आत्तापासून सुरू करूया आपण गोष्टीची गोष्ट. खूप जणांनी सांगितलं की सुरू करा, तर नक्कीच गोष्टीची गोष्ट पण सुरू करत आहे. लवकरच भेटूया. तोपर्यंत श्रीहरी, लव यू ऑल.